म्हणजे पोलीस स्टेशन आपण डिफाईन केली त्याच्यामागे परत आपली जागा आहे. गेला तर थोडं मागे आता माझ्या एसडीपीओ बाजीराव महाजन साहेब हे पुष्पगुच्छ देऊन करतील. कात्री कात्री थोडंफार इकडे होतं ते आता आणखीन एन्क्रोचमेंट होणार नाही. पूर्ण प्रोटेक्टेड बाउंड्री आहे सर आपली. उद्घाटन आत्ताच माननीय आदरणीय भुजबळ साहेब यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं साहेब हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. माननीय बाजीराव महाजन एसडीपीओ साहेब यांना आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अधिकारी मंडळी आहेत, आमचे कार्यकर्ते मंडळी सुद्धा आहे. अतिशय चांगलं पोलीस स्टेशन जे आहे बांधण्यात आले. तुम्हाला 4-4.5 कोटी फारच कमी आहे. पण काय पाठपुरावा बरेच दिवस झाले संख्याबळ नाही करणार. ते आता मीच सांगितलं ना. आता मीच सांगितलं संख्याबळ पाहिजे, मीच सांगितलं अधिकारी पाहिजे. ते आता तुमच्या सूचना ज्या आहेत नवीन इमारतीचं लोकार्पण झालेलं आहे. काय सांगा? नाही, इथे जे आहे पूर्वी तालुक्याचं पोलीस स्टेशन होतं. त्याचबरोबर तहसील कार्यालय वगैरे अनेक गोष्टी इकडे होत्या ह्या जागेमध्ये. परंतु येवल्यामध्ये आपण पहिल्यांदाच एक नवीन मॉडेल निर्माण केलं आणि 17 एकरमध्ये त्या सगळे तहसील कार्यालय, त्याच्यानंतर वेगवेगळे जे आहेत, मग कृषी अधिकारी असेल, PWD अमुक तमुक सगळे हे सगळे आपण एकत्र नेले तिकडे एका ठिकाणी. त्याबरोबर इथलं पोलीस स्टेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. तेव्हापासून ही जागा जी आहे ही रिकामी होती. काही ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमणसुद्धा व्हायला सुरुवात झाली होती. मग इथं आपण काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. त्यातलं हे महत्त्वाचं आहे की इथे आपण शहर पोलीस स्टेशन जे गावामध्ये आहे फार जुनं, परंतु तुलनात्मक दृष्टीनं ते जरा छोटं आहे. म्हणून हे जवळजवळ 4-5 कोटी रुपये खर्च करून आपण इथे हे शहर पोलीस स्टेशन बनवलं आहे. पाठीमागे पण खूप मोठी जागा आहे. 1 एकर परेड ग्राउंड त्याला आहे. काही अजून त्याच्यावर खर्च करणं बाकी आहे, तो आम्ही जरूर करणार आपण. परंतु त्याचबरोबर जे लोकांचा काही एक संभ्रम आहे की आम्हाला तिकडून मग इकडे यावं लागणार नाही. आता मी SP सुद्धा सांगितलं की काही अधिकारी तिकडे बसतील, काही अधिकारी इकडे बसतील आणि दोन्ही पोलीस स्टेशन जे आहेत हे एकत्रित चालतील आणि कुठेही जे आहे वादविवाद होणार नाही याची काळजी जी आहे पोलीस अधिकारी घेतील हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या इथले जे DYSP आहेत त्यांनासुद्धा ते मनमाडला बसतात, काही दिवस तिकडे बसतील, काही दिवस इथे बसतील. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. अधिक अधिकारी आम्हाला हवे आहेत.
तीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे. आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इलिगल धंदे वगैरे असतात, अवैध धंदे, त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न आणखी करायला पाहिजे. त्यासाठी अधिक मनुष्यबळाची सुद्धा गरज आहे. त्यामध्ये सुद्धा मी SP साहेबांना सांगितलं लक्ष घाला, काय अडचण असेल आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यामध्ये मदत करू. एकूण अतिशय एक चांगलं पोलीस स्टेशन, भव्य पोलीस स्टेशन जे आहे उभं राहिलेलं आहे. त्याबद्दलचे खरं म्हणजे PWD आणि शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे. सगळ्यांच्या मेहनतीने हे निर्माण झालेलं आहे. आणि आता आणखीन लासलगावला सुद्धा अशाच प्रकारची एक इमारत उभी राहिली, तिचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. 1909 सालचं हे